हे लाक्षणिक उपोषण लोकांच्या मध्ये किंबहुना ग्रामीण भागात एक म्हण आहे की बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते। आणि आज लोकांची जी दयनीय अवस्था आहे, आम्ही सगळीकडे जातोय, पाहणी करतोय, पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं। आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे, शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे, पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंबहुना खालून जी माहिती गोळा होऊन जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे। आणि आम्ही सर्वांनी ठरवलं तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवठेमंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकारसमोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे। ज्या कर्जमाफीची मागणी आहे, जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भातची मागणी आहे, आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही। आज विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतोय आणि एकूण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय। असं असताना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली आहे, आपण ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मागणी केलेली आहे। खरं तर नुकसान भरपाईची जर तुम्ही दर बघितले, किंमत बघितले, आपण जर केंद्र शासनाच्या NDRFच्या कायद्याप्रमाणे भरपाई करायचं जर ठरवलं तर NDRFचा कायदा कुठल्या सालामध्ये कुठल्या काळामध्ये तयार झाला आहे आणि अलीकडच्या काळातली महागाई बघता, अलीकडच्या काळातले सगळे दर बघता NDRFच्या कायद्यानुसार जर भरपाई शासनाने द्यायची ठरवली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेल का? किंबहुना आज ग्रामीण भागात परिस्थिती अशी आहे की उद्या जर नवं पीक घ्यायचं म्हणलं तर खतं घ्यायला सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। उद्याची दिवाळी जर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खर्च केला नाही तर व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाही आहेत, बाजारपेठा ओसाड पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे शासनाला जी मदत करायची आहे ती शासनानं मदत दिवाळीच्या आधी करणं अपेक्षित आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट आम्हाला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे, मी गेली 3-4 दिवस सर्व शेतकऱ्यांशी बोलतोय, काही अकाउंट ग्रामीण भागामध्ये फ्रीज झालेले आहेत, सीज झालेले आहेत। आता शासनाची मदत जर त्या फ्रीज अकाउंटमध्ये येणार असेल तर त्याचा शेतकऱ्याला काही फायदा आहे का? शेतकऱ्याला त्याच्या चालू अकाउंटमध्ये भरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे। आज द्राक्ष बागायतदार शेतकरी, खरं तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची वर्षानुवर्ष चेष्टा करण्याचं काम शासन आणि शासनाचं धोरण करतंय। आकडेवारी जर आम्ही सांगायची ठरवली तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की गेल्या 6 वर्षात साधारण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे 9,000 कोटींचं नुकसान हे फक्त द्राक्षाचं आणि बेदाण्याचं संपूर्ण राज्यभरामध्ये झालेलं आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बसतोय। याची दखल कुठेतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे। मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही द्राक्षाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला, बैठक लावायचं आश्वासन मिळालं, त्याच्यानंतर काही कारणांमुळे माजी कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। पण जे बैठकीचं लक्षवेधीच्या दरम्यान आश्वासन आम्हाला दिलं गेलेलं आहे, विमा कंपन्या अन्याय करतायत। खरं तर शासन लक्षवेधीच्या सारख्या दिलेल्या आश्वासनाला सुद्धा जर आज विचारायला तयार नसेल तर यांना विचारणारं कोणतरी पाहिजे। म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे, शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे आणि येत्या काळामध्ये ग्राउंडवरून जे निकष जात आहेत ते निकष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळावेत ही भूमिका घेऊन आम्ही बसलेलो आहे। शेतकरी टाहो फोडतोय, पूरग्रस्त अजून पाण्यात आहेत, काही कुटुंब बुडालेली आहेत, पण सरकारकडून याबाबत अजून ठाम निर्णय घेण्यात येत नाहीये। उलट मला तर आत्ता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनाने एक निर्णय असा घेतला आहे की प्रति टन ऊसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे, प्रति टन 15 रुपये कापण्याचं, मग त्यातलं 5 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि 10 रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे। आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाहो फोडतोय, आम्ही सर्वसामान्यांना
कुठेतरी पुन्हा पत निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाहो पडतोय आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांच्याच खिशातनं म्हणजे एका खिशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या खिशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं, हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलथून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. खरं तर द्राक्षाचं असं झालंय, मी सोयाबीनचा वेगळा आहे, तुरीचं वेगळं आहे, कापसाचं वेगळं आहे, या भागात ऊस आणि द्राक्षाचं वेगळं आहे, डाळिंबाचं वेगळं आहे. पण एक उदाहरण म्हणून जर द्राक्षाचं सांगायचं झालं तर आज सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून हेक्टरी 50,000 एकरीची 50,000 रुपयांची मागणी होते. आम्ही सुद्धा त्याच मागणीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकरी खर्च हा साधारण 2 ते 2.5 लाख रुपये येत असतो. तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे त्याचं भरपाई मिळाली पाहिजे अशी विनंती आम्ही शासनाला करतोय. जयंत पाटला गोपीचंद पडळकर वारंवार जयंत पाटलावर आक्षेपार्ह विधान करतायत, पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वसामान्यांची पत निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे. वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या, सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात. त्यातून लोकांची करमणूक होत असते, लोकांचं पोट भरत नसतं. आम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही, आम्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही. हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहे. एखादा लोकहिताचा निर्णय, एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं, लोक त्यांच्याबरोबर उभारतील. पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकरी हवाल दिलेला आहे, तरी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील आज इशारा सभा घेत आहे गोपीचंद पडळकरच्या बाजूने. कितपत खरं तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा आज काम करतायत. आज जिल्ह्यामध्ये जतमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सरासरी 83 मिलीमीटर पाऊस गेल्या 2 दिवसामध्ये झालेला आहे. तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा 64 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पण सगळ्या मंडळांमध्ये साधारण 70 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे. किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली. आज DPDCच्या निधी वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातोय, आमदारांवरती अन्याय केला जातोय. आज इतकी परिस्थिती बिकट असताना खरं तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होतं. पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे, लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे, लोकांना स्वारस्य जर जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.